कदाचित त्या शाळेत शिकले असतील, मला शाळेचा अपमान करायचा नाही आहे, पण विद्यार्थ्याच्या म्हणजे आदित्य ठाकरेजींच्या बौद्धिक चाचणीवर मला प्रश्न उपस्थित करायचा आहे की नागरिक शास्त्राच्या धड्याच्या वेळेला आदित्य ठाकरे ॲब्सेंट राहत असतील आणि त्यामुळे सिव्हिक सेन्स आणि नागरिक शास्त्र या विषयामध्ये निर्बुद्ध पद्धतीचं वक्तव्य हे आदित्य ठाकरे यांचं आहे। ज्या पद्धतीने बेळगावमधल्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या बाजूने महाराष्ट्र सरकारने उभं राहिलं पाहिजे, मराठी माणसाच्या हक्काला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सजग राहिलं पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची अपेक्षा आहे। आम्ही ती मागणी करतो आहोत आणि तिथल्या मराठी माणसाबरोबर आम्ही उभे राहू। अशा पद्धतीने मागणी आदित्य ठाकरे यांनी करणं ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उपयोगी राहील का याचं उत्तर पहिलं त्यांनी द्यावं। केंद्रशासित प्रदेश म्हणून बेळगावला घोषित करावं अशी मागणी त्याच्यावरच उत्तर दिलं मी। हिंदी में बता दीजिए कि सर दुसरे रत्नागिरीमध्ये घटना घडलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी दर्ग्यामध्ये जाऊन प्रार्थना केली की ज्यांनी आम्हाला निवडणुकीत मदत नाही केली त्यांना शिक्षा दे वगैरे, अशी एका शेख बाबाचा दर्गा आहे रत्नागिरीमध्ये, त्या ठिकाणी तशा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बघा याची पूर्ण मला माहिती नाही, कोणी कुठल्या धर्मावर, गुरुवर, व्यक्तींवर, विभूतींवर विश्वास ठेवावा, प्रार्थना करावी त्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते जर दर्ग्यात जाऊन प्रार्थना करत असतील आणि सुफी संतांचा सन्मान करत असतील तर त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, कारण तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। पण न्याय मिळण्यासाठी आणि विरोधकांवर शिक्षा करण्यासाठी लोकशाहीमध्ये न्यायालय आहे, विधान भवन आहे, आपलं संविधान आहे, परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली व्यवस्था आहे। या सगळ्यावरचा अविश्वास उभाटा सेना दाखवते आहे। याचाच अर्थ उभाटा सेनेचा लोकशाहीवर, संविधानावर, न्यायिक व्यवस्थेवर, पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर भरोसा नाही, म्हणून उभाटा सेनेचा आम्ही निषेध करतो। लातूर में सर वक्फ बोर्ड की ओर से जो है किसानों की जमीनों गरीब शेतकऱ्यांची जागा हडप करण्याचा हा एका धर्मीयांचा डाव आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की वक्फच्या बद्दलचा नवीन कायदा हा आलाच पाहिजे, कारण वक्फची आताची असलेली कारवाई, कार्यपद्धती ही अन्यायकारक आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित संरक्षित केलं पाहिजे आणि ते करतील असा माझा भरोसा आहे आणि नवीन वक्फचा कायदा लवकरात लवकर जनसमर्थन त्याला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।